महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी, बैलगाडा शर्यत बंदी उठली आणि खिलारला सगळ्यात चांगले दिवस आज महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. ते महाराष्ट्रामधील सर्वात प्रसिद्ध बैल म्हणजे मोठा लक्षा. आज आपण तसं म्हणायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये छकडी शर्यत असेल किंवा इतर शर्यतीचे प्रकार असेल, प्रत्येक शर्यतीमध्ये प्रसिद्ध बैल मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. पण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बैल म्हणजे जो गाजला शर्यतीमध्ये की जो मोठा लक्ष आहे एकमेव होता. फक्त मोठा लक्षाचा बराचसा काळ हा शर्यतबंदीच्या काळात दावणीला उभं राहण्यात गेला. पण बंदीच्या अगोदर किंवा जेव्हा पाळायचा टाईम होता त्यावेळेस मोठा लक्ष ज्यांना पाळताना पाहायला मिळालं त्यांचं ते स्वतःचं भाग्य समजतात की मोठा लक्ष बैल त्यांना पाहायला मिळाला. आज या दावणीला आपण मोठा लक्ष बैलाचा विषय काढण्याचं मुख्य कारण म्हणजे आज आपण हा जो खोंड पाहतो ज्या मालकांच्या दावणीला आहे ती मोठा लक्षाची पैदास आहे आणि आज आपण त्या संदर्भात मालकांशी चर्चा करणार आहोत. मालक नमस्कार. आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, फोन नंबर आणि हे कुठं आहे गाव ती माहिती द्या. माझं नाव प्रतीक बागल आणि हे बावड्या गावात आहे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. माझा मोबाईल नंबर 97 आणि हा पंढरपूर हायवे इंदापूर पंढरपूर हायवेला एक छोटंसं गाव आहे. इंदापूरपासून किती किलोमीटर आहे? इंदापूरपासून एक 17 किलोमीटर भरतं गाव आहे. बावड्या अंतर ते एक 4-5 किलोमीटर आणि इथून अकलूज किती किलोमीटर? एक 7 किलोमीटर भरतं. मला आता मोठा लक्षाची ही पैदास आहे. आम्हाला ही पैदास घेण्यासाठी त्या काळात काय मेहनत, कोणती गाय होती, मोठा लक्षाकडे कसं प्रवास झाला, काय झालं त्यावेळेसचं टाइमची माहिती द्या. त्या काळात हे साधारणतः 2 वर्षापूर्वी आम्ही गेलतो, गाडी घेऊन गेलतो. आम्ही इथनं आदल्या दिवशी गेलो, एक दिवस मुक्कामी थांबलो पाहुणीची इथं. दुसऱ्या दिवशी मग गाईला भरलं आणि मग एक दिवस अजून तिथं मुक्काम केला आणि मग आलो तिसऱ्या दिवशी आम्ही घरी. तोच बैल भरायचं कसं काय हे केलं की बाबा नाही? थोडासा केस असतं, थोडं आम्हाला आमची मैत्री काय गोष्टी असेल, मित्रमंडळी असेल, त्यांच्या नादाने आम्ही म्हणलं आपण पण शर्यत क्षेत्र या क्षेत्रात जाऊ आपण. मग ती इच्छा झाली, बाबा योग घडून आला आम्हाला, त्यांनी होय म्हणला, त्याच्यामुळं आम्ही गेलो आणि त्यासाठी खूप प्रयत्न केला. आम्ही रात्र अख्खी 1-2 दिवस आम्ही तिकडंच होतो त्या बैलासाठी. तिथं गेलं पण थोडंसं प्रॉब्लेम आला की बाबा नाही होय करत आम्ही थांबलो, पण दिलं त्यांनी पण सहकार्य केलं, झालं. त्याच्यानंतर हे आज 18 महिन्याचं खोंड झालंय चांगलं बऱ्यापैकी तरी आहे. आता मोठ्या लक्षाची पैदास दावणीला आली, मग आता ह्याच्या अगोदर पण आपल्या दावणीला पळाव बैल होती एक छोटासा होता, म्हणजे अगोदर त्या लॉकडाऊनच्या काळबंदी त्यावेळेस होता, मग देऊन टाकला आम्ही बैल. कुठल्या प्रकारची शर्यत चालते इकडे? फक्त इकडे 3 फेऱ्याची शर्यत चालते, बऱ्यापैकी 3 फेऱ्याची शर्यत चालते. आणि आता बैल वासरू जन्माला आला, खोंड जन्माला आला, मग तिथून पुढे गाईला दूध किती होतं किंवा ह्याला मग नंतर व्यायाम, खुराक, आजपर्यंतचा प्रवास काय आहे? ज्यानंतर ह्याचा जन्म झाला त्यानंतर आम्ही गाईचं दूध घरी कधीच काढलं नाही. एक साधारणतः 1 लिटर, पाऊण लिटर गाय दूध आम्ही सोडायचो, सकाळ संध्याकाळ ह्याला प्यायला सोडायचो. मग त्याच्यानंतर एक 5-6 महिने त्याला प्यायला तो चांगला, गाय थोडीशी आजारी पडल्यामुळं आम्ही बंद केलं ते. मग त्याला खिल्लारचं एक पोतं आणलं होतं, बाकी खपरी, भरडा, आपलं रानातलंच खाद्य त्याला भरपूर प्रमाणात चालू केलं. कितवं वेत होतं हे गाईचं? मला वाटतं 4-5 येत असेल गाईचं. त्याच्यानंतर भरलं, आता शक्यतो नाही भरली अजून, पण आहे अपेक्षा भरावी, म्हणजे अजून एक होईल चांगलं. गाईचा स्वभाव कशा स्वभावाची होती? म्हणजे शांत, रागीट आहे गाय, ह्याच्यापेक्षा रागीट आहे, मारते, म्हणजे तिचं प्रमाण जास्त मारायचं गाईचं आहे. मला आता एक विचारायचं आहे की शर्यत क्षेत्रामध्ये वासरांना सराव देताना कशा पद्धतीचा सराव देता तुम्ही? म्हणजे की मोठ्या बैला सोबत झुपणं, तर ह्या बैलाला कशा पद्धतीने सुरुवात? आता ह्याला पहिल्यापासून हळूहळू चालवलं आम्ही. असं जिथं बैल छकडं पळवलं जातं, घोडी आणि छकडा, घोडा आणि छकडा पळवलं जातं, त्या फाटीवर अगोदर त्याला 2-3 वेळा नेऊन फिरवलं, त्याला 2-4 वेळा फिरवलं. पहिल्यांदा थोडं हळूहळू छकडं पुढं चालवलं, परत मागं केलं, म्हणजे हळूहळू त्याला 1-2 महिने तर त्याला नुसतं त्या फाटीवरूनच फिरवत होतो आम्ही. त्याच्यानंतर मग घोडीला झोपल्यावर पण थोडासा त्रास देत होता, म्हणजे शेवट ते जाणारच थोडंसं, जे तिकडली पायदासा त्या पायदा अजून रागीत आहे. मग छकडीला झोपल्यावर उभा राहत नाही अजिबात शांत, त्याला पाहिजे सुट्टी पाहिजे लवकर, त्याला अजून पण त्रास देतो छकडीला उभा राहत नाही, असा शांत राहतो. पण ज्यावेळेस छकडीला झोपल त्यावेळेस लय त्रास देतो, आवरत नाही, 2-3 जणाला आवरत नाही अशा प्रमाणे. आता तुमचा स्वतःचा शर्यत क्षेत्रातला अनुभव आणि आता इथं तुमची सगळी मित्रमंडळी असतील किंवा अजून जाणकार असतील या क्षेत्रातली, आता आज आम्हाला चॅनलला पण आवर्जून म्हणजे ह्या गोष्टीचं कौतुक आहे की आज मोठ्या लक्षाची पैदास आहे.
मग ज्या पद्धतीने जुपणी केल्यावर बैल थांबायला नाही म्हणतो पळायचं, तर इतर तुमचे मित्रमंडळी किंवा जाणकार त्यांचं काय मत आहे, कशा पद्धतीचं वासरू आहे, म्हणजे पळण्याच्या दृष्टीने काय त्याचं लक्षणं पूर्ण आहेत? हा लक्षणं दावतं ना, म्हणजे बाकीचे जे म्हणतात का त्या अगोदर बघते ती बैल कसा आहे का, आपण सांगत नाही की बाबा पैदास तेज आहे म्हणून. तर आता लोकांना जिथं तिथं नेलं तिथं आपण काय म्हणलं नाही की बाबा हे जे पैदास आहे. ज्यानंतर बैल पळतो त्यानंतर वासराचं नाव काढलं. अशा 2-3 ठिकाणी नेलं. आता इथनं पुढे एक विजोरी म्हणून गाव आहे तिथं पण नेलं फाटीवर. तर असं पहिल्यांदाच गुढीवर 2-3रा फेरा होता तिथं नेल्यावर. म्हणलं ना की बाबा हे वासरू विकत आणलंय काय आणलंय, फक्त पहिलाच फेरा असं सांगितलं. ज्यावेळेस वासरू पळवलं त्यावेळेस बरीच लोक बघायली की वासरू कुठनं आहे काय आहे. मग विचारली कसं आहे वासरू, किंवा वासराला कसा व्यायाम देता तुम्ही, काय करता. मी म्हणलं आम्ही व्यायाम काय ते कुठे चालवणं राहतं. पळाल्यानंतर त्याचा पळ असा की त्याचा अंगचाच पळ आहे. वासरू चक्रीला झुपलं की वासरू थांबत नाही, की त्याचा अंगचाच पळ आहे. म्हणजे त्याला हाणायला लागत नाही, मारायला लागत नाही, गरम करायला लागत नाही. त्याची सवय लागलेली आहे. जी झुपल्या की त्याला ती पळलं पाहिजेलच, थांबवायचं नाही. थांबलं की मग ते येड्यात करतं, मग ते थोडं इकडं तिकडं हे करतं ते. आता मोठा लक्षाची पैदास आहे तर लोकांची मागणी होती का वासरू आम्हाला देताय का, विकताय का, काय असं? नाही वासराची मागणी झाली. 2-3 जणांनी वासराची मागणी केली बरं का आपल्याला, पण आपल्याला द्यायचंच नाही वासरू. म्हणजे त्यांचा प्रश्न मागायचा. पण ज्यावेळेस कळालं की ही मोठ्या लक्षाची पैदास आहे त्यावेळेस पळाल्यानंतर पळाल्यानंतर एक जणाची मागणी, म्हणजे ह्या अजून एक 6 महिन्यापूर्वी जेव्हा त्याचा पहिला फेरा होता तो वासरू मागितलं तर 1.5 लाखाला. म्हणजे त्याची 1.5 लाखापर्यंत म्हणला, पण आम्हाला द्यायचंच नव्हतं वासरू. त्यावेळेस घरी आलती ती माणसं होती मुंबईची. म्हणलं वासरू द्यायचं का काय, म्हणलं आम्हाला वासरू द्यायचं नाही. अशापर्यंत मागणी आली. परत मग माहीत झाल्यानंतर त्यांना वासरू द्यायचंच नाही. त्यामुळे लोक फोन नाही करायला लागले की बाबा, म्हणजे झाले बऱ्यापैकी त्या 4-5 जणांची लोकांची मागणी झाली आम्हाला वासरू द्या म्हणून. पण आपल्याला आवड आहे, नाद आहे, लागलंय चांगलं, म्हणजे एक नशिबाने हे आमच्या दावणीला आलंय. म्हणजे ते आम्ही जोपासणार, कडेपर्यंत जोपासणार आम्ही. मंडळींना भूतो भविष्यती म्हणून ज्या बैलाचा उल्लेख कायम केला गेला आहे तो म्हणजे मोठा लक्षा म्हणजे का त्या पाळण्याच्या दृष्टिकोनातून वेगळे. पण आपण खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या कॅलेंडरवर देखील त्याची माहिती थोड्या प्रमाणात दिली होती की त्या बैलाचा पळ मान खाली घालून जे पाळण्याची पद्धत होती, किंवा 3-4-5 टांग्यांनी तो बैल कायम पुढेच असायचा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोठा लक्षा बैल पळतोय म्हणून त्या जातीचा किंवा त्या पद्धतीचा बैल घेण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात झाला शर्यत शौकीनांकडून. पण जे नशीब किंवा जे लक त्या मालकाच्या किंवा त्या बैलाच्या दावणीला किंवा तिथं जे लाभलं ते बाकी परत कुठल्याही दावणीला पाहण्यात नाही आलं. पण आज आनंद वाटतो की आज त्याची पैदास आज तसं पाहायला गेलं तर याच्या अगोदर आपण मोठा लक्षा बैलाची एक कालवड पैदास आपण दाखवली होती जी मावळ तालुक्यात होती. आणि आज आपण बावडामध्ये आहोत तर हा खोंड आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आज मालकांनी ज्या प्रकारे वर्णन केलं की खोंडाचा पळ असेल हे असेल, तर नक्कीच भविष्यात आपण हा खोंड पाळताना पाहायला आपल्याला अजून जास्त प्रमाणात आवडेल. मालक आता सराव देता ह्याच्या व्यतिरिक्त कधी 3 फेऱ्याच्या मैदानाला आपण पळवलंय का काय? पळवलंय. मागच्या मला वाटतं एक 24 तारखेला मैदानात टाकला होता. गाडी चांगली पळली होती. कुठलं गाडी मैदान आदतच टाकली होती. कुठलं विजोरीला झालं, इथं विजोरीलाच मैदान होतं. आदतचीच गाडी टाकली होती. दुसरं पण आदत, म्हणजे आम्हाला काय झालं, पैरा केला आम्ही, समोरचा बैल आजारी पडला. त्याच्यामुळं ते बैल कॅन्सल झाला. मग घरचंच एक माझ्या मित्राचं खोंड होतं, ती पण त्याच मैदानावर होतं. मग घरचीच गाडी पळवली आम्ही त्याची मैदानात. चांगली पळली गाडी. लोक त्या मैदानावर नाव काढलं आहे दोन्ही बैलात. म्हणजे मैदान आदतच होतं पण दोन्ही खोंड आदतमध्ये पळत होते. त्यावेळेस आपलं मोरे सरांनी नाव काढलं, आवर्जून नाव काढलं की शिस्त काय असती हे आदतकडनं शिकून घ्या. ह्या शब्दात त्यांनी वर्णन करून बैलात नाव काढलं होतं. आता आज दावणीला पाहत असताना तुमची मित्रमंडळी पण बरीचशी दिसतात आहे. एखाद्या शर्यतीच्या मैदानावर जायचं काय तयारी तुम्हाला आदल्या दिवशी किंवा जाण्याच्या दिवशी करावी लागते? आता आम्ही येताना मुलाखतीला बैल तुम्ही घेऊन येत होते, तर काय तयारी असते सगळ्यांची मित्रमंडळींची? मित्रमंडळी जर आज समजा मैदानाला जायचं तर आदल्या दिवशी गरम पाण्याने बैल धुवायला लागतो आम्हाला. म्हणजे आम्ही धुतो ते करतोच. जरी गरम पाण्याने धुतला संध्याकाळी त्याला रात्रभर आत आरामात बांधायचा, एका ठिकाणी बांधायचा, जेणेकरून त्याला वारं लागून पाऊस पडून काय होणे, जर चुकून आला पाऊस काय झालं किंवा काय दडपडलं लागलं बिहाला त्यामुळे त्याच्यापाशी थांबायचं. 12-1 वाजता झोपत नाही आम्ही उद्या मैदान म्हणल्यावर. मग मित्रमंडळ येते सकाळ पण गाडी घेऊन येतं कोण, मग त्याला मैदानात गेल्यावर रंगवायचा, इथनं घरी नेताना पूजा बिजा करायची आणि मैदानात जायचं. बरीच लोक म्हणजे आमचे नाही म्हटलं तर 10-20 जण पोरं गोळा होते मित्रमंडळी. सगळ्यांची बैल असते ते संकट घेऊन जायचं. मग 2-3 गाड्या निघते ते संकट गाड्या.
ज्यावेळेस मैदान असेल त्यावेळेस जायचं, सगळी निवांत जाते ती. आता या तुमच्या बावडा गावामध्ये किती प्रमाणात गाई बैल किंवा काय काय आहे या? आमच्या जराच म्हणजे असं आहे की ह्या शर्यत शकून लॉकडाऊनमुळे कमी होतं, पण आमच्या बावडा गावात खिल्लार गाय लय आहे त्या. आसपासच्या गावात प्रत्येक घरागणी जरी एक एक गाय जरी म्हणले तर तुम्हाला ह्या गावात गाय गावल्या का. मग वळू बैल पण तेवढ्या हा प्रमाणात आहे? वळू मिळणार तुम्हाला. म्हणजे वळू कसं आहे जास्त प्रमाणे 25-30% वळू लोक सांभाळते ते. आणि शर्यत काय लॉकडाऊनमुळे थोडंसं कमी झालं, पण आता रांकीला म्हणजे हळूहळू वाढायला लागले शर्यत शकून. पहिली एक मोजकीच दाखवण्याजोगी होती, पण आता झाली ती बऱ्यापैकी. पोरं मित्रमंडळी नादानी नाद वाढत झाली ती बैल. चांगली 20-25 बैल झाली आमच्या गावात, बावड्या गावात म्हणायला गेलं तर. म्हणजे आज या मुलाखतीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आज मालकांनी आपल्याला बरीचशी माहिती खोंडाबद्दल दिली. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपण त्यांच्या मित्रमंडळींकडून काही माहिती जाणून घेऊया. आणि आज मोठा लक्ष आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि एक नक्कीच आनंद सगळ्यांना होतोय. मालक धन्यवाद, आज तुमच्या माध्यमातून आज हा खोंड आम्हाला पाहायला मिळतोय. मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून खरं तर आज एक गोष्ट आपल्याला कायम पाहायला मिळते. एखाद्या मालकाने सांभाळलेला खोंड असेल, एखाद्या मालकाने सांभाळलेला गोवंश असेल, तर तो गोवंश सांभाळत असताना त्यांच्या गावातील मित्रमंडळी असेल, नातलग असेल, घरातल्या मंडळींचं मोठं सहकार्य कायम आपल्याला पाहायला मिळत असतं. मालक नमस्कार दादा, आम्हाला तुमचं नाव सांगा आणि काय आनंद आहे आज मोठ्या लक्षाची पैदास तुमच्या दावणीला आहे? आनंद तसं मोठा आहे, कारण का कुठे बी जाऊ द्या, फोन केला गेलं की आम्ही जातो. म्हणजे त्याचं फेरा असू द्या, पोहणी असू द्या, काय बी असू द्या, आम्ही फोन केला मालकाने केलं की आम्ही जातो. तुम्ही काय करता, शेती का कुठं? शेती घरचं. मग आमच्याकडे 15 जनावर आहे. देशी 2 आहेत आणि जर्शा गावळा म्हशी असं आमची. पळाव बैल तरी किती असतील गावात, आहेत का? गावात तसे भरपूर आहेत, पण कसं आहे म्हणजे एका जागेवर गाव नसल्यामुळं असं घरोघरी असं. मंडळी, आज अशा प्रकारे या मुलाखतीच्या माध्यमातून आपण मित्रमंडळींशी देखील संवाद साधला आणि आज खिलार महाराष्ट्राची शान चॅनलच्या माध्यमातून आपण मायक्रोचिप बसवतोय की ज्या मायक्रोचिपच्या माध्यमातून आज मोठा लक्ष बैलाची पैदास आज या मालकांच्या दावणीला आहे. हे फक्त आज आपण व्हिडिओ पाहतोय तेव्हा कळते, पण इथून पुढच्या कितीतरी वर्षांनंतर आज मोठ्या लक्षाची पैदास कुठे आहे किंवा ह्या खोंडाच्या पासून नंतर होणारी पैदास असेल किंवा हा पळाव क्षेत्रातला बैल ह्याचे मालक कोण कोण होते, ही सर्व माहिती आपल्याला कायम समोर राहण्यासाठी आपण मायक्रोचिप बसवतोय. तर आवर्जून सध्या उजव्या कोपऱ्यामध्ये मायक्रोचिपचा फॉर्म आहे, त्याच्यामध्ये तुमचं नाव नोंदणी करा. मायक्रोचिप बसवायला चालू झालं आहे आणि अशाच प्रकारची मंडळी माहिती पाहत राहा. मालक, आज या मुलाखतीच्या माध्यमातून आज आम्ही येथे आलो, आम्हाला हा खोंड पाहायला यायचं आहे तर किंवा काय, तर हे आम्हाला तुमचं नाव गाव फोन नंबर आणि लोकेशन परत एकदा सांगा. माझं नाव संभाजी शिवाजी गायकवाड, राहणार बावडा, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. जरी कोणाला यायचं असेल तर माझा नंबर आहे 88 57 26. बावड्या गावातून घोगरे वस्तीला इथं खोंड आहे. येस, धन्यवाद मालक. मंडळी, चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आवर्जून कौतुक करू या कुटुंबाचं की आज मोठ्या लक्षाची पैदास आज यांच्या दावणीला आहे. आज बऱ्याचदा असं झालं आहे की जुन्या काळातली बैल नंतर त्यांचे फोटो पाहायला मिळतात किंवा आज बऱ्याचदा असंही झालं आहे मोठ्या लक्षाचं पळण्याचे व्हिडिओ खूप क्वचित एखादा दुसरा असेल, त्यामुळे आज तो एक दुसरा व्हिडिओ किंवा फोटो जरी मैदानावरचा मोठ्या लक्षाचा पाहायला मिळाला तरी सगळ्यांना मोठा आनंद होत असतो. आणि आज हा खोंड पाहत असताना नक्कीच आपण पुढील भविष्य काळात पाळताना आपण पाहणार आहोत. मंडळी, खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.